हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. सो आज आपण बनवणार आहोत आलूचे एक स्पेशल स्नॅक्स. याला नाव तर नाही आहे, बट हे टाईप ऑफ पेटीससारखं आहे. पेटीस तर तुम्ही खाल्लेच असतील, तर तसे आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की याचं नाव काय आहे ते. सो इथे आपण मी आलूला ना असे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये काटून घेतलेलं आहे, कारण की त्याला आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. इथे पाणी घेतलेलं आहे, याला आता आपण उकळायला ठेवलेलं आहे. आणि छान याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला थोडीशी, आणि नंतर आलू टाकायचे आहे. ह्या रेसिपीचं जे नाव आहे ते तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये की या रेसिपीला काय नाव द्यायचं. तर इथे आपण ना जेव्हा आपले आलू उकळताना आपण इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपले जे आलू आहे ते उकळून झालेले, त्याला आता आपण साईडला काढून घ्यायचं आहे. हे जर तुम्हाला काही असं आय नो की संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर तुम्हाला खूप क्रेविंग्स होते की यार काहीतरी चटपटा खायला पाहिजे आपण, आणि चटपटाच्या वेळेस तुमच्या घरी फक्त आलू असतं, तर तुम्ही करू काय शकता. तर आलूसोबत तुम्ही हे बनवू शकता. हो, बट ही थोडी वेगळी रेसिपी. आलूसोबत आता आपण इथे यूज केलेला आहे ब्रेड. खूप 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 छान लागलं होतं हे, आणि खूप स्पायसी चटपटा फ्लेवर देत होतं. तर इथे ना आपण आलूला चांगलं मॅश करून घ्यायचं, एकदम बारीक 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 करून घ्यायचं आहे. आणि बेसिकली ह्या रेसिपीला नाही आहे नाव. तुम्ही याला आलू स्नॅक्स पेटीस टाईप असंही म्हणू शकता. हे खूप युनिक आहे. हे आत्तापर्यंत कोणी केलं नाही आहे, बट मी ट्राय केलं. माझ्या डोक्यात हा विचार आला की हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. ॲक्च्युली हे मी आधी बनवलेलं होतं, बट ते टायमाला ते माझं फेल झालं होतं, आणि मी आता सेकंड टाईम बनवते आणि तो व्हिडिओज बनवलेला आहे मी. तर मी भगवानची प्रार्थना करते की खूप चांगला बने, बट झालाही होता, खूप चांगलं झालं होतं ते. आणि इथे जे आपले ब्रेड असतात, मी इथे 3च ब्रेड यूज केलेले. जे आपले ब्रेड असतात ते आपण इथे घेतलेले आहे. आणि ना याला थोडं ओलं करायचं आहे, एकदम जास्त नाही करायचं आहे इथे. आणि याला असं तोडून घ्यायचं आहे, असं बारीक चुरा वगैरे असं हे करता येईल तसं करून घ्यायचं आहे. आणि आलूसोबत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तो तुम्ही बघू शकता, मी इथे आलूसोबत मिक्स केलेलं आहे त्याला. तर आलूसोबत मिक्स झाल्यावर इथे थोडंसं हळद टाकायची आहे. आपलं चिली फ्लेक्स जे असतं इथे टाकायचं आहे. मी 1.5 चमचे चिली फ्लेक्स इथे टाकलेला आहे. कांदा टाकलेला आहे, कांदा याला बारीक चिरून घ्यायचा आहे. मिरची टाकलेली आहे, आणि त्यानंतर कोथिंबीर. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकलेले, एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर जे ते इथे टाकलेलं आहे. जर तुम्हाला असं आपला कणिकचा उंडा जसं बनतो तसं आपल्याला इथे तयार करायचं आहे, तर तुमचं नसेल बनत तर तुम्ही जास्त कॉर्नफ्लॉवर तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे उंडा तयार झालेला आहे. आणि आता आपण शेप बनवायला घेऊ. जास्त मेहनत नाही करायची असेल तुम्हाला तर चांगले असे बॉल्स बनवून घेऊन घ्यायची आहे, बट हे मी थोडं मेहनतचं काम करते आहे. तर इथे मी याला ट्रायंगल आणि स्क्वेअर शेप देणार आहे. माझा विचार होता की मी हार्ट शेप देईल, बट हार्ट नाही येत होतं, म्हणून मग म्हटलं स्क्वेअरच करून घेऊ. सो इथे मी स्क्वेअर शेप दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ना याला ना मी जास्त पतलं जास्त जाडं असं हे नाही बनवलेलं आहे. असं पतलंच बनवायचं आहे आपण, म्हणजे चांगलं लागेल खायला. आणि इथे मी एक ट्रायंगल बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता.
आणि इथे या ट्रायंगलला आपण साईडला काढून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता इतके सगळे मी घेतलेले आहे. आणि हे मी सेकंड टाईम बनवते म्हणून मला नव्हतं माहिती की केवढं काय वगैरे काय घ्यायचं तर. आणि घरीही कोणी नव्हतं तर म्हणून मग मी थोडंसं आहे ते चिटकलेले होते, बट खूप छान झाले होते. मी हे माझं ट्राय केलेलं आहे मी की कसं बनलं तर म्हणजे लाईक पेटीससारखंच लागत होतं हे. म्हणजे खूप म्हणजे वेगळं लागत होतं आणि चांगलं क्रिस्पी होतं. याला मी आधी खूप जास्त टाकलं, बट मग नंतर असं थोडं थोडं टाकायचं होतं, मी विसरून गेली होती. आणि याला आता आपण साईडला मस्त असं पलटवून घेऊ. हे ना असं चिटकत होतं माहिती आहे, पण मग मी ट्राय केलं करायचं तर शेवटी ते झाले. आणि याला ना थोडं असं ब्राऊन होऊ द्यायचं आहे, तेव्हाच ते चांगलं होतं, नाहीतर ते नाही होत. असं ब्राऊन झाल्यावरच चांगलं लागतं ते बेसिकली. आणि इथे आता आपण टाकलेले आहेत दुसरे जे ट्रायंगल शेपचे आहेत ते. तर हे मी इथे कमी टाकलेले आहेत कारण की ते चिटकता म्हणून. सो याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे, जसं मी याच्यात दाखवलं आहे तसंच तुम्हाला होऊ द्यायचं आहे. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.